तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अक्षय सानप व्लॉग्स. आता मी निघालो बीडवरून आणि आत्ता सकाळचे वाजता आहेत 8 शार्प 8 वाजलेत आणि मी आत्ताच बीडवरून घरून निघालोय. तर मी 2 दिवसाखालीच बीडला आलो होतो लातूरवरून आणि आज तारीख आहे 30/12/2023. तर मी ही एक छोटीशी इयर एंड ट्रिप करतोय. म्हणजे इयर एंड होण्याआधी एक मला वाटलं की एक बाईक राईड व्हायला पाहिजे आणि ह्यावेळेस आपण निघालोय नाशिक साईडला. म्हणजे आपण आज कव्हर करणार आहे. पहिलं मी जाणार आहे सुलावानी आर्ट्स एक्सप्लोर करून तिथून जाणार आहे मी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला आणि तिथेच मी स्टे करणार आहे. आणि उद्या सकाळी उठून पुन्हा मी जाणार आहे भंडारदरा. तर उद्या मी भंडारदरा जाणार आहे कारण मला पहिला सनराईज म्हणजे 2024चा पहिला सनराईज भंडारदऱ्याहून बघायचं आहे. आणि सध्या मी आहे सोलापूर संभाजीनगर हायवेला, छत्रपती संभाजीनगर हायवेला. आणि आपल्याला आता पाडळसिंगी टोल नाक्यापासून लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिथून लेफ्ट घेतला की आपण जाणार पाथर्डीवरून जाणार अहमदनगरला आणि अहमदनगरहून म्हणजे अहमदनगरच्या बाहेरूनच जाणार आणि अहमदनगरहून जाणार आपण संगमनेर आणि तसंच नाशिक करून सुलावानी आर्ट्स. आता मी राहुरीच्या पुढे थांबलोय ऑस्करवाडी मिसळमध्ये आणि इथपर्यंत मला काही भेटलं नव्हतं. आता हायवे पण सुरू झाला आहे, 4 लाईन हायवे सुरू झाला. तर नाशिकपर्यंत हा असंच असेल बहुतेक, मध्ये शिर्डी पण लागेल. आता जवळपास 128 किलोमीटर्स अजून बाकी आहे सुलावानी आर्ट्स. तर ठीक आहे, आपण चांगलं आलो आहे. आता सकाळचे वाजता आहेत 10:15 आपले किलोमीटर्स बाकी आहेत 127. आम्ही ब्रेकफास्ट करून निघालोय आणि आपले टोटल किलोमीटर आता राहिलेत 127 असं काहीतरी राहिले. तर नाही म्हणलं तरी अजून 3 तासाची जर्नी आहे. ठीक आहे, बाकी अपडेट मी देतच राहणार. मित्रांनो, आत्ता वाजते दुपारचे 12 आणि अजून इथून आता 48 किलोमीटर्स ते सुला वायनरी राहिले. तर मी आता जवळ आहे, म्हणजे सुला वायनरीच्या 49 किलोमीटर जवळ आहे. तर इथपर्यंत प्रवास चांगला झाला, राईड चांगली झाली. पण आता ऊन वाढतंय. सकाळी थोडं थंड वातावरण होतं पण आता थोडी गरमी जाणवते, जास्त नाही पण थोडी. आता थोडा चहा वगैरे पिऊन मी इथून निघणार आहे थोड्या वेळाने. तर बाईकचा सेटअप मी असा केला आहे यावेळेस. इथं आपलं चार्जर आहे, इथं फोन ठेवला होता आतमध्ये, हे टँक बॅग, आपलं हेल्मेट, इथं मागे आपलं लगेज आहे. लगेज म्हणजे थोडंसंच मी कपडे आणि ड्रोन आहे याच्यामध्ये. आणि आपलं कालच मी हा अँटिना फिट केला आहे. आणि हा आपला टॉप बॉक्स. तर ओव्हरऑल सेटअप चांगलं झालं आहे गाडीचं. पण आहेत नाशिकमध्ये आणि इकडंच मी एक प्युमाच्या स्टोअरला थांबलो होतो, फॅक्टरी आउटलेटला. ते मला एक स्लायडर पाहिजे होतं, ते भेटलं नाही ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे, आता सुलावानी आर्ट आता इथून आहे 18 किलोमीटर आणि मला जवळपास 40 किलोमीटर दाखवते. नाही सॉरी, 18 किलोमीटर आणि वेळ दाखवते 40 मिनिट. तर गरमी खूप आहे सध्या, म्हणजे हिवाळा असून पण ह्या टाईमला मला गरमी लागते. आणि ट्रॅफिक पण खूप आहे ह्या रोडला. तर सध्या वाजलेत 1 वाजलेत आता दुपारचे. तसं आपण चांगला डिस्टन्स कव्हर केला. सकाळी 8ला निघालो होतो, तर 8 वाजल्यापासून किती वेळ झाला तर 5 तासामध्ये आपण नाशिकला आलो. बीडवरून नाशिकला 5 तासामध्ये.
ट्रॅफिक जास्त असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. ओके, तर आपण पोहोचलोय फायनली सुला वाईन यार्ड्समध्ये. ठीक आहे, एंट्री बघा. आता दोन्ही साईडला द्राक्षाच्या बाग आहेत, इकडं पण आणि इकडं पण. हो, गर्दी आहे जरा. तर इथं पार्किंगला जागा तर आहे, सावली पण भेटली आपल्याला. मी इथं पार्किंगमध्ये आणि बाईक इथं पार्क केली आहे मी, आणि सगळं जॅकेट वगैरे काढून ठेवले, टी शर्ट पण घातले आता. तर फ्रेश आता मी मध्येच होणार आहे, फक्त वॉशरूम बघून. बाकी जे महत्त्वाचं सामान होतं ते ह्या टॉप बॉक्समध्ये मी लॉक करून ठेवलं आहे. तर ठीक आहे, आता मी तर ऑनलाईन काढलेले तिकीट. तिथं गर्दी आहे सध्या, बरं झालं आपण ऑनलाईन काढले. तर आपल्याला कुपन घेतलेत आपण, हे कुपन आहेत त्याचे, आणि आपण मध्ये कुठं पण यूज करू शकतो, ड्रिंकला किंवा फूडला. तर आपल्याला ग्रुप टूर भेटले, पर्सनलाइज टूर भेटली नाही. त्यांचं म्हणणं आहे की मिनिमम 4 जण पाहिजेत पर्सनलाइज टूरला, आणि पर पर्सन 1,500 आहे. तर मी 1,500 पे करायला तयार होतो, पण मिनिमम 4 जण पाहिजेत आणि मी एकटा झालो. तर ठीक आहे, आता ग्रुप टूरमध्ये जाणार आहे. Very pale pink, right? So, is my combination? तर आमचं आत्ता टूर आणि टेस्टिंग झालेली आहे. टूर एवढी काही खास नव्हती, म्हणजे होती ठीकठाक, पण टेस्टिंग खूप चांगली होती, आणि त्यांनी 5-6 टाईपच्या वाईन आम्हाला टेस्ट करायला दिल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एथिकेट शिकवले, म्हणजे वाईन कसं प्यायचं वगैरे काय. त्यांनी सांगितलं की वाईन इज नॉट फॉर ड्रिंकर्स, म्हणजे पिणाऱ्यांसाठी नाही आहे जास्त, हे फक्त एन्जॉय करण्यासाठी एक ड्रिंक. हे बॉटल शॉप आहे, इथे सगळ्या टाईपच्या वाईन्स मिळतील तुम्हाला, म्हणजे सुला जे प्रोड्यूस करतात. रसा, कॅबरनेट आणि सिटी वाईन. तर माझी सगळी टूर झाली आता, आणि मी 3 पॉईंट घेतल्यात, ते रसा कॅबरनेटच्या, जे की मला खूप आवडल्या, आणि एक पप्पासाठी, एक फ्रेंडसाठी, आणि एक माझ्यासाठी. पण तुम्ही ते आलात ना, तर तुम्ही पण ते रसा कॅबरनेटच ट्राय करा. म्हणजे तुम्ही टेस्टिंगमध्ये तुम्हाला सगळ्या दाखवतील ते, पण नंतर तुम्ही जेव्हा कॅफेमध्ये बसतील ना वरी, तर तुम्ही रसा कॅबरनेट ट्राय करा, कारण ती खूप चांगली वाईन आहे. तर ठीक आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर माझा चांगलाच होता. 10 आउट ऑफ 8 बिकॉज टेस्टिंगसाठी, बाकी त्यांची रेस्टॉरंट वगैरे. 2 मायनस केले कारण टूर एवढा काही खास नव्हता, मला टूर एवढा काही आवडला नाही. ठीक आहे, तर माझं बिल झालं होतं, मी बिलचं बोललो नाही, बिल झालं होतं माझं 1700 रुपये वरी. मी एक पॉईंट घेतली होती सुला कॅबरनेटची, आणि फ्रेंच फ्राईज घेतले होते 300 रुपीजचे. तर टोटल बिल झालं माझं 1700. तर त्यांनी माझ्या कुपनमधून मायनस केलं, आणि मला टोटल पे करावं लागले 1300 रुपये, 1300. तर मी जे पहिलं ऑनलाईन बुक केलं होतं तिकीट, ते 1000चं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी टूर आणि माझं फूड मायनस केलं, आणि उरलेले मला पे करावं लागले, म्हणजे 1300 मला पे करावं लागले 1700. ठीक आहे, चांगलं होतं, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आता 4 वाजता आहेत ॲक्युरेट, आणि माझे इथे 2-3 तास गेलेले आहेत. म्हणजे 1 वाजल्यापासून मी इथे 4पर्यंत आहे, 3 तास गेलेत. तर आता मी डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्हाला अपडेट देईन. आता मी त्यामध्ये ब्लॉग करणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो आहे. मी रूम घेतली, इथं रूम सगळ्या फुल आहेत सध्या, सुट्टी असल्यामुळे, शनिवार रविवार असल्यामुळे.
तर उद्या सकाळी मी पहाटे दर्शन घेणार आहे आणि 5:30ला मंदिर ओपन होतं आणि मी इथून 4ला जाईन. तर इथून 8ला मी निघणार आहे वापस भंडारदऱ्यासाठी. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग हा आपण इथंच संपवतो आहे. आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज थोडं चॅनलला सपोर्ट करा, जेणे की थोडी अजून आपल्या चॅनलची ग्रोथ होईल. थँक्यू.